विरोधकांचा नाही तर भाजपच्याच माणसांचा भाजपच्या उमेदवाराला विरोध. गोरेगाव पश्चिममधील वॉर्ड क्रमांक 56 मध्ये भाजपसाठीच डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून समीर देसाई यांची पत्नी राजुल समीर देसाई यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या वॉर्डमध्ये पक्षांतर्गत हालचाली वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. हा विषय केवळ विरोधकांपुरता मर्यादित नसून भाजपमधील काही कार्यकर्ते आणि माजी इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या वॉर्डमध्ये याआधी अनेक इच्छुक उमेदवार होते ज्यांनी दीर्घकाळ संघटनात्मक पातळीवर काम केलं, जनतेशी थेट संपर्क ठेवला आणि उमेदवारीसाठी तयारी केली होती. मात्र अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर या इच्छुकांमध्ये असंतोष असल्याचं काही दृश्य आणि प्रतिक्रिया यातून समोर येत आहे. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी सुशील चव्हाण, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 56 या प्रभागामध्ये गेली 9 वर्ष सातत्यानं भारतीय जनता पक्षाचं काम करतोय. इमाने इतबारे काम करतोय, निष्ठेने काम करतोय. 2017 साली महानगरपालिकेची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये माझी पत्नी मेघा चव्हाण हिला भारतीय जनता पक्षानं तिकीट दिलं होतं. आम्ही सर्व निवडणूक जिंकायच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा एक नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व कामाला लागलेलो होतो. आणि अचानकपणे आज जे दिलं तिकीट ते दुसऱ्या दिवशी माझ्याकडून काढून घेण्यात आलं आणि एका दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं. एवढा अन्याय होऊन सुद्धा मी कुठलाही राग पक्षाबद्दल मनात न धरता, किंबहुना तो पक्ष वाढवण्यासाठी मी गेली 9 वर्ष इथे मी आणि माझे सर्व सहकारी झटलो. भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये वाढवण्याचं काम आम्ही केलं. घराघरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न केला आणि 2026ची ही जी 15 जानेवारीची जी निवडणूक आलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आता आपण निवडणूक लढवायची अशी सगळी तयारी केलेली असताना अचानकपणे ज्या पद्धतीने 2017ला माझं दिलेलं तिकीट, माझ्या पत्नीला मेघा चव्हाण हिला दिलेलं तिकीट जसं काढून घेऊन दुसऱ्याला देण्यात आलं, तोच किस्सा पुन्हा गिरवला गेला. एक रात्र आधी उभाटामधून भारतीय जनता पक्षात अचानक आले. माझ्या पत्नीला जे तिकीट मिळणार होतं मेघा चव्हाणीला, ते तिकीट कापण्यात आलं आणि अशा व्यक्तीच्या पत्नीला ते तिकीट देण्यात आलं ज्यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केलं. मग काँग्रेसची दगाबाजी करून भारतीय जनता पक्षात गेला, भारतीय जनता पक्षाची दगाबाजी करून परत शिवसेनेत गेला, परत शिवसेनेची दगाबाजी करून आता भारतीय जनता पक्षात आला. आणि अशा माणसाला पक्षाने कुठल्या आधारावर तिकीट दिलं, कुठल्याही जनमताचा विचार न करता, कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता कशा पद्धतीनं हा निर्णय झाला या विषयाबद्दल आम्ही सगळे संभ्रमात आहोत. ह्या व्यक्तीच्या ज्या पत्नी आहेत ज्यांना आता परत आमचं तिकीट कापून तिकीट देण्यात आलं, ते ह्यापूर्वी 5 वर्ष निवडून आलेल्या होत्या, पण 5 वर्षात या प्रभागात कुठल्याही प्रकारचं काम न करता त्या दिसल्याही नाहीत किंबहुना अशी मतदारांची भावना असताना सुद्धा त्यांना का तिकीट देण्यात आलं, हा माझ्यासमोर आणि या विभागातील मतदार राजाच्या समोर असलेलं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि ज्या व्यक्तीच्या पत्नीला हे तिकीट देण्यात आलं त्यांनी तर ह्या विभागामध्ये कुठलंही चांगलं काम न करता या विभागाचं वाटोळं करण्याचं काम केलेलं आहे असं मी जाहीरपणे सांगतो. त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे या विभाग हा फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेला हा प्रभाग आहे. इथे 90% आसपास स्लम वस्ती आहे, झोपडपट्टी विभाग आहे. आणि आज ह्याच झोपडपट्टी विभागामध्ये जिजामाता नगर नावाचं एक नगर आहे जिथे 2009 साली SRAच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणार होती. त्यावेळेला हाच गद्दार काँग्रेसचा नगरसेवक होता. आणि काँग्रेसचा नगरसेवक असताना त्या जिजामाता नगरच्या लोकांचं घरं 2009 साली तोडण्यात आली आणि 2026 आज उजाडलंय तरी सुद्धा तिथे डेव्हलपमेंट झालेली नाही. त्या गोरगरीब जनतेला देशोधडीला यांनी लावलं. अशी अनेक नुकसान इथल्या जनतेचं, इथल्या मतदारांचं ह्या माणसाने केलेलं असताना देखील अशा व्यक्तीच्या पत्नीला पुन्हा का तिकीट देण्यात आलं, हा प्रश्न या विभागातील जनता सतत विचारत आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये 2 व्यक्तींना आपला आदर्श मानलेला आहे. पहिले
आपल्या देशाचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब यांचा आदर्श ठेवून मी गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करत असताना इमानी इतबार यांनी काम केलेलं आहे, कारण माझ्यासमोर आदर्शच या महान व्यक्तींचा होता. आणि हा जो दगा आता आमच्याशी झालेला आहे ह्याच्याबद्दल ह्या प्रभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. प्रचंड म्हणजे त्याची कल्पना करता येऊ शकत नाही इतक्या प्रमाणात नाराजी या विभागात पसरलेली आहे. कारण सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते या माणसावर नाराज आहेत, रागात आहेत. एकही पक्ष त्या माणसाने दगाबाजी करण्यापासून सोडलेला नाही. आणि अशा माणसाला मतदानाच्या माध्यमातून कसा धडा शिकवायचा हा निर्णयच या विभागातील मतदार राजांनी घेतलेला आहे. येणाऱ्या 15 तारखेला जी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आता 2 पक्षांमधली ही लढाई राहिलेली नाही. ही सत्य विरुद्ध असत्य, न्याय विरुद्ध अन्याय आणि स्वार्थ विरुद्ध निष्ठा अशा प्रकारची ही लढाई आहे. आणि ह्याच्यामध्ये निष्ठावंतांनाच लोक सहकार्य करतील आणि गद्दारांना या प्रभागातून फार मोठा मताधिक्याने पाडून त्यांच्या विरुद्ध मतदान करून त्यांना हद्दपार करतील असा ठाम विश्वास माझ्या आणि या विभागातील मतदार राजाच्या मनात आहे. 15 जानेवारीची ही जी लढाई आहे या लढाईमध्ये सर्व पक्षांचे, सर्व विचारांचे कार्यकर्ते अगदी निस्वार्थीपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. कारण ही लढाई आता एका व्यक्तीची लढाई राहिलेली नसून ही तत्वांची लढाई आहे. मी प्रभाग क्रमांक 56 मधील सर्व मतदार बांधवांना, भगिनींना आणि मातांना एक नम्र आवाहन करतो की ह्या न्यायाच्या लढाईत आपण सर्व माझ्याबरोबर सहभागी व्हा. हा संघर्ष केवळ माझ्यासाठी नसून निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सत्य जिवंत ठेवण्यासाठी आहे. आजवर जो विश्वास आणि जो प्रेम या विभागातील जनतेने माझ्यावर केलं त्याबद्दल मी या विभागातील मतदार बांधवांचा मनपूर्वक आभारी आहे. नगरसेवक कोणीही जरी निवडून आलं तरी सुद्धा तुमचा सेवक म्हणून सतत काम करत राहील एवढंच तुम्हाला वचन देतो. हा अन्यायाविरुद्धचा लढा आपण सर्व मिळून एकत्रितपणे जिंकूया आणि 16 तारखेला आनंद उत्सव साजरा करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.